इचलकरंजीतील गौरीशंकर नगर लोटस पार्क ते आदिराज सायझिंग आणि पुढे तादाडकडे जाणारा रस्ता सध्या नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे। गेल्या वर्षभरात या परिसरात तब्बल 16 अपघात झाले आहेत। रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याने अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे। याच मार्गावर विटांनी भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली। सुदैवाने ट्रकमधील 4 जण थोडक्यात बचावले असून मोठी जीवितहानी टळली आहे। कळकळीची विनंती आहे, लोटस पार्क ते अभिराज सायझिंग रस्ता फार खराब झालेला आहे। आता ही 4थी केस, आतापर्यंत 3 माणसं यात दगावलेली आहेत। 17 जणांचा ॲक्सिडेंट झालेला आहे। कळकळीची विनंती आहे प्रशासनाला, रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। सानिका आवाडे दिदी जिल्हा परिषद फंडातनं किंवा आमदार राहुल आवाडे फंडातनं हा रस्ता होतोय का बघा। कळकळीची विनंती आहे, त्या रस्त्याचं एवढं काम करा। लोटस पार्क ते आदिराज सायझिंग तारदाळ हा मार्ग मदारी मोहल्ला आणि खोतवाडी परिसरातून जातो। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे। त्यामुळे दुचाकी स्वारांसह अवजड वाहन चालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे। विशेषतः या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे। गेल्या वर्षभरात या परिसरात 16 अपघात झाल्याची माहिती असून आता विटांनी भरलेली ट्रक पलटी झाल्याने रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। नशिबाने या घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। 16 अपघात होऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष का? आणखी किती अपघाताची वाट पाहणार, असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।